सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित आजच्या आपल्या वैद्य मॅडम आणि माझे गुरुजन आणि प्रथम वर्ग आणि द्वितीय वर्गाचे माझे सहपाठी आणि ज्यांनी 2026 मध्ये अगदी उत्तम यश मिळवलेलं आहे त्या सर्वांचं आणि त्यांचे ज्यांचे कुटुंबीय आहेत त्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते. एका जोरदार टाळ्या. प्रथमतः मी वैद्य मॅडमकडे थोडे माझे मनोगत व्यक्त करते. आपल्याला तिचं नाव सविता आहे ती मला याच्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपवरनं कळलं. सविता म्हणजे सगळ्यांना अर्थ माहिती आहे. तर सूर्य म्हणजे एक स्त्रीलिंगी सूर्याचं संस्कृतमधलं नाव सविता आहे आणि तशा प्रचंड प्रगल्भ अभ्यास ज्योतिषाचा केलेला आणि एवढ्या मोठ्या उच्च पदावर असलेल्या ह्या आपल्याला ॲज अ प्रमुख अशा सगळ्यांच्या वतीने आणि ही जी इन्स्टिट्यूट आहे आपण इथे रोज दर रविवारी येतो आहोत. माझं हे सलग दुसरं वर्ष आहे. खूप मला अगदी कधी रविवार येतोय आणि मी कधी येऊ थोडी धगधग असते मनामध्ये, प्रवास म्हणा काय म्हणा, पण सगळे एकत्र आल्यानंतर एकत्र अशी प्रार्थना केली जाते त्याच्यामध्ये सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. प्रत्येकाने आपण अभ्यासाच्या आधी ऊर्जा निर्माण होण्यासाठी आपल्या अंतरात त्यांनी करावी, नेहमी घरी सुद्धा करावी. आणि ह्या इन्स्टिट्यूटनी हे इतके आदर्श विद्यार्थी आणि यश प्राप्त झालेले निर्माण केलेले त्याची परंपरा म्हणजे मी सगळ्यांची नावं नाही घेत, पण हे जे प्रमुख कार्यवाह आहेत त्यांनी सुद्धा इतका सेवाभावी इतका सुंदर जो सुरू केलेला उपक्रम आहे त्याच्या त्या यशाबद्दल मी इन्स्टिट्यूटला सगळ्यांना सहर्ष त्यांचं अभिनंदन करते. एकदा त्या इन्स्टिट्यूटसाठी जोरदार नंतर आपल्या गुरुजनांकडे वळते. गुरुजनांबद्दल काय सांगायचं, दरवेळी आम्ही बोलतच असतो, संवाद साधतच असतो. प्रथम मी सुरुवात करते चव्हाण सरांकडनं. चव्हाण सर म्हणजे एकतर ते जुन्या काळातले हिरो सारखे वाटतात. दुसरं म्हणजे इतके डाऊन टू अर्थ आहे. म्हणजे फॉर्म भरण्यापासून मला अगदी कुठली शिक्षणापासून माझं काय ABCD वगैरे नाही अजिबात ज्योतिषाचं. मी आफ्टर माय रिटायरमेंट शासनाच्या सेवेतनं रिटायरमेंट नंतर मी माझं काय असा घेऊन झाला जुळून आणि मी हे इन्स्टिट्यूट जॉईन केलं. प्रथम वर्ग यशस्वीरित्या पार पडला, पण त्यांचं सगळं मुलाचं हे आहे माझ्या यशामध्ये आणि मी अजून शिकतेच आहे. आपण मध्ये व्याख्यानमालेमध्ये पुरंदरे मॅडमचं व्याख्यान सगळ्यांनीच ऐकलं. त्यावेळेला त्यांच्या एका पॉडकास्टमध्ये मी ऐकलं होतं की 12 भाव 1 वर्षामध्ये 1 भाव म्हणजे 12 वर्ष आपण एक भाव शिकले पाहिजे आणि एक तप होतं म्हणजे हा अभ्यास इथेच थांबत नाही, तो कंटिन्यू करायचा आहे आपल्याला. प्रचंड म्हणजे त्यांनी सांगितलं श्रद्धेचा हे अभ्यास आहे आणि प्रचंड तुम्ही अभ्यास करा म्हणजे त्या व्याख्यानमालेतून सुद्धा शिकायला आम्हाला मिळालं. आणि त्याच्यानंतर सरांचं तर मी नेहमी समोर मनामध्ये ठेवतो. तुम्हाला तर माहिती आहे की एकलव्याकडनं सुद्धा कसा अंगठा काढून घेतलं. नाव सांगा पटकन सांगा. म्हणजे आहे माझ्या बोलण्याकडे लक्ष. तर असे पण गुरुवर असतात, पण असे गुरु की स्वतः लिहिलेलं पुस्तक अगदी त्याचं शुल्क न घेता आपल्याला प्रोत्साहनपर दिलेलं आहे आणि त्याच्या अभ्यासातनं आम्ही पुढे जात आहोत म्हणजे खरंच अगदी कौतुकास्पद आहे. तर आणि शास्त्रकार सरांचं तर काय विचारू, प्रत्येक विषय शिकवताना मला तर काही मी नवीन आहे त्याच्यामुळे मी शिकताना मला अगदी प्रत्येक गोष्ट लक्षात राहते. सरांनी पंचमस्थान शिकतो त्यांना संततीच नाही कसं सांगितलं होतं गौरव. आत्ताचं म्हणजे कुणाला संतती नाही, कोणी आपल्याकडे विचारायला येतं तर त्याला आपण IVF करूया किंवा काही असे काही पुढे पुढे सांगत आहे की होऊन जातात त्या. पण गौरव हे सगळे टेस्ट्यूब बेबी म्हणजे त्यावेळेचं टेस्ट्यूब बेबीचं IVF म्हणजे इतकं म्हणजे ना असं उदाहरण लक्षात होतात आणि नेहमी त्याचे अष्टम स्थान म्हणा भीती वाटते, मृत्यूचं स्थान आहे. पण तरीही ते इतके म्हणजे अगदी मार्मिक सगळी उदाहरणं देऊन अगदी खेळीमेळीने आम्हाला शिकवतात, तुमच्या लक्षात राहतं. आणि मीनाक्षी मॅडम साडीमध्ये त्यामुळे शी इज लुकिंग व्हेरी गॉर्जियस. आणि त्यांनी म्हणजे गणित शिकवताना गणिताचं जे बेसिक आहे
म्हणजे अगदी सुरुवातीपासून कधी कसं कशात रूपांतर करायचं, त्रैराशिक कसं मांडायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे टाइम मॅनेजमेंट. तुम्हाला काही गणित या वेळात सोडवलं पाहिजे, पण ते करताना तुम्ही सराव कसा केला पाहिजे. त्यांनी विद्यार्थी दशेत केलेल्या चुका तुम्हाला पुढच्या ह्याच्यात तुम्ही करू नये हे सातत्याने ते सांगत असतात. त्यांचेही आभार. आणि यशस्वी जे आहे सगळे त्याच्यात काते सरांचं मिळालं, त्यांचं नेहमी मार्गदर्शन मिळतं. आणि एका यशस्वी पुरुषाच्या पाठी नेहमी पाठी राहणाऱ्या काते मॅडम त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाईल. आणि स्वतःच्या माझ्या ज्या क्लासमध्ये सहपाठी आहेत, नेने सर, मधुराताई आणि बंदर ते मला इकडे दिसल्या नाही आहेत, बाकीच्या सगळ्यांची नावं नाही घेते, त्यात कावणकर मॅडम, राजश्री ताई, त्या सगळ्या म्हणजे प्रसाद साळून तो इतका छोटा आहे, लहान आहे, शेट्टे, पण ते लोक म्हणजे ना, मी जरी वयाने मोठी असली तरी मला इतकं प्रेमाने समजावून सांगतात, मॅडम हे असं नाही, असं करायचं. तर इथे प्रत्येक जण हा प्रत्येकाला मदत करणार आहे. आणि हे मला खूप आवडतं इथे. इथे म्हणजे दिवा आणि मत्सर नाही आहे. तर पुन्हा एकदा मी सांगते. आणि आणखी एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते की प्रत्येकाने आता आपण जे ज्योतिषाला इकडे क्लासला आलो म्हणजे आपल्या कुंडलीमध्ये काहीतरी असा योग आहे, तो जुळून आलेला आहे, म्हणून आपण सर्व इथे आलो. माझ्या कुंडलीमध्ये मला मांडायला, कारण माझ्याकडे वेळच नाही, तर मला मांडायची वेळ. बरेच लोकांनी मला, माझ्या मैत्रिणी, नातलगांनी म्हटलं, कशाला ते एन्जॉय करू ना, तुमच्या पिकनिकला येत नाही. आय वॉन्ट टू सॅक्रिफाईस. मला पण शिकायचं आहे, जेवढं मी इथे शिकते आहे त्याच्यानंतर सुद्धा शिकायची इच्छा आहे, कारण मला आपल्या समाजाकरता जे गुण आहे ते फेडायचं आहे, अशी मी इच्छा मनात ठेवते. इतरांनी सुद्धा त्यांच्या मनात काही इच्छा ठेवल्या असतील आणि अजून एक गोष्ट म्हणजे इथे येण्यासाठी, इथे बोलण्यासाठी मला जे सगळ्यांनी वेळ दिला त्याच्याबद्दल, आणि बाकीच्या सगळ्यांना, गुरुजनांना, तुमच्या सगळ्यांसाठी उत्तम आरोग्य, शांती आणि यश लाभो अशी मी श्री स्वामी समर्थ आणि गुरु गजानन महाराजांकडे प्रार्थना करते आणि माझं मनोगत मागवते. जय हिंद, जय महाराज.